नमस्कार मित्रांनो, आज आपण डेरिव्हेटिव्हचा नेक्स्ट रूल बघणार आहे. डेरिव्हेटिव्ह बाय क्वेश्चन रूल किंवा त्याला आपण डिव्हिजनचा रूल असं म्हणतो. त्याला मराठीत आपण भागाकाराचा नियम असं म्हणतो. मग हा रूल काय सांगतो बघा. तर dy बाय dx इज इक्वल टू, जर समजा इफ y इक्वल टू uv जर असेल, u डिवाइड बाय v असेल, देन dy बाय dx काय असणार, त्याचं दोन संख्यांचा जर भागाकार असेल u अपॉन v, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं असेल, dy बाय dx इज इक्वल टू छेदातली जी काही टर्म असेल v त्याचा स्क्वेअर करायचा, v चा स्क्वेअर. मग v चा स्क्वेअर आहे तर हाच v जो असेल तुमचा तो v इथे येतोय पुढे सुरुवातीला. v ही लक्षात ठेवायची एक हिंट आहे. छेदात काय करतो आपण, जी छेदातली जी टर्म आहे v आहे त्याचा स्क्वेअर करतो, v स्क्वेअर करतो, आणि ही जी टर्म आहे v ती तो सुरुवातीला येते बघा, v. लक्षात ठेवायची हिंट आहे. मग आता इथं v घेतले म्हणजे राहिलाय कोण, u, म्हणून या u चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं du बाय dx. आता डिव्हिजन रूल आहे, डिव्हिजन असला तर इथं मायनस घ्यायचं. प्रोडक्ट रूलमध्ये काय होता, इथं आपण प्लस घेत होतो, पण डिव्हिजन असलं काय घ्यायचं, इथं मायनस घ्यायचं. मग आता एक डेरिव्हेटिव्ह कोणाच घेतलं, यूचं, आता यू तसं ठेवायचं, राहिलाय कोण, व्ही, म्हणून या व्हीचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय डीएक्स. बघा कसा रूल आहे. यू बाय व्ही म्हणजेच काय, दोन संख्यांचा भागाकार आहे, तर व्हीचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, म्हणून व्ही स्क्वेअर होईल. हाच व्ही काय घ्यायचा, इथं घ्यायचा, फक्त व्ही घ्यायचा, स्क्वेअर नाही घ्यायचा. हा व्ही इथं घ्यायचा, व्ही इथं घेतल्यानं राहिलाय कोण, यू, यूचं काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. भागाकार आहे म्हणून मायनस घेतला. मग आता डेरिव्हेटिव्ह कोणाच घेतलं, यूचं, तर यू तसं ठेवायचं, राहिलाय कोण, व्ही, म्हणून व्हीचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स. हा तुमचा काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह बाय क्वेश्चन किंवा डिव्हिजन रूल असं म्हणतो त्याला आपण. आता याची सुरुवातीला आपण ह्या रूल अभ्यास करत असताना सुरुवातीला आपण काय करू, एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ, आणि त्यानंतर काय करू, त्याची एक्झामची जी काठीण पातळी ते आपण वाढवत जाऊ. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला सुरुवातीला एक्झाम्पल इझी सोडवल्यामुळं पुढची जे कठीण एक्झाम्पल असतील ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह होते. बघा, मग आता याच्यावर काय करू, आपण पहिल्यांदा एक्झाम्पल बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल डिव्हिजन रूल काय आहे तो. इथं मी लिहून ठेवतो बघा. dy बाय dx इज इक्वल टू v du बाय dx मायनस u du बाय dx डिवाइड बाय छेदाला v चा स्क्वेअर आहे. हे काय तुमचं dy बाय dx. हा तुमचा क्वेश्चन रूल आहे. हा रूलचा आपण काय करायचं, आता एक्झाम्पल्स बघायचे. तर पहिलं एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल. इफ y is equal to e raised to x divided by x square, find dy by dx. सोल्युशन. सुरुवातीला आपण एकदम सिंपल एक्झाम्पल का बघतोय, तर आपल्याला जी नेक्स्ट एक्झाम्पल, याच्या पुढची जी येणार एक्झाम्पल ही स्क्वेअर रूटमध्ये असतील किंवा क्यूब रूटमध्ये असतील, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, तर सुरुवातीला ही एक्झाम्पल इझी एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लॉ एकदा लक्षात आला की तुम्ही तो एक्झाम्पल कसले किती पण टफ असले तर तुम्ही ते व्यवस्थित सोडवू शकता. मग आता याचं सोल्युशन घ्यायचं आहे आपल्याला. बघा एक्झाम्पल काय म्हणते, वायची किंमत ई रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर दिल्या, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. पेपरला एक्झामला आपल्या जे एक्झाम असते त्याला पण क्वेश्चन कसा विचारतात, फाइंड डी वाय बाय डी एक्स. त्यामध्ये असं विचारत नाहीत बाबा तुम्ही ह्या प्रोडक्टचा वापर करा किंवा ह्या क्वेश्चन रोलचा वापर करा आणि एक्झाम्पल सोडवा, तर फक्त डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करा म्हणून सांगलेलं असते आणि एखादं फंक्शन किंवा एक्झाम्पल दिलेलं असते. मग दिलेल्या एक्झाम्पल आपण काय करतो, आहे असं लिहून घेतो की लेट y इज इक्वल टू आय एस लिहून घ्या, ई रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. दिले एक्झाम्पल आय एस लिहून घेतलं. डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. मग इकडे डाव्या बाजूला y आहे, मग त्याचं काय डेरिव्हेटिव्ह डी बाय डिक्स ऑफ y इज इक्वल टू डी बाय डिक्स ऑफ आर एच एसची सगळी टर्म ई रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय, दोन्ही बाजूला डी बाय डिक्स ऑफ घ्या. म्हणजे डी बाय डिक्स ऑफ इकडे कोण आहे, y घेतला, बरोबर तसंच डी बाय डिक्स ऑफ ही सगळी टर्म आय एस. मग भागाकाराचा नेहमी तर तुम्हाला माहिती आहे वरती आयच्या वरती अप्लाय करायचं, कारण दोन संख्याची इथं भागाकार आहे. मग काय करा बघा, आता डी बाय डिक्स ऑफ y म्हणजे डी वाय बाय डिक्स इज इक्वल टू, सुरुवातीला काय करा, छेदाचा स्क्वेअर, छेद कोण आहे तुमचा इथं, इथं अंश ई रेज टू एक्स आहे, छेदात कोण आहे, एक्सचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर करायचा, व्हीचा स्क्वेअर केला, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर केला. छेदातली जी टर्म असेल ती पुढे घ्यायची. लक्षात ठेवायची हिंट, इथं जी छेदात जी टर्म आहे तीच फक्त इथं घ्यायची. इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर सहित घ्यायचं नाही, फक्त इथली संख्या असेल ती घ्यायची, व्ही फक्त घ्यायचा, म्हणजे इथं व्ही कोण आपला एक्स स्क्वेअर, छेदाची टर्म इथे घेतली एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर घेतल्यामुळे राहिलाय कोण, ई रेज टू एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डिक्स ऑफ ई रेज टू एक्स. भागाकार आहे, काय घेणार, मायनस घ्यायचा.
इथलं डेरिव्हेटिव्ह कुणाच घेतले आपण ई रेस टू एक्सचं घेतले, ज्याचं घेतले त्याला तसं ठेवायचं ई रेस टू एक्स इंटू राहिलाय कोण आता एक्स स्क्वेअर, त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. बघा आता खाली काय होईल, डी बाय एक्स इज इक्वल टू, इथं फक्त आपल्याला डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स आणि डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू माहीत झाली की आपला आन्सर होऊन जाईल. म्हणजे कसं बघा आता, डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स फॉर्म्युला, डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर काढायचं आपल्याला, डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर काढायचं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमचं 2x. कसं येते ते बघा, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला, एन ऑफ एक्स एन मायनस 1. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण व्हॅल्यू काढली, ती कशी काढली बघा, डी बाय एक्स ऑफ एक्सचा स्क्वेअर, डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन, डी बाय एक्स ऑफ एक्सचा स्क्वेअर. इथे एक्सचा रेस टू घातांक एन आहे, इथे एक्सचा घातांक किती 2 आहे, म्हणजे एनची किंमत किती असणार 2. इथे एन आहे तिथे 2 टाका, इथे एन आहे इथे 2 टाका. एक्स तसाच घेतला, एन किती आहे 2, 2 वजा 1, 2 वजा 1 2x, 2 मधून 1 गेले राहिले 1. एक्सचा घातांक 1 असला म्हणजे आहे ती संख्या म्हणजेच 2x. म्हणून किती आलं आपलं डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 2x. म्हणजे याची व्हॅल्यू माहीत झाली आणि आपल्याला याची पण व्हॅल्यू माहीत झाली. त्या व्हॅल्यू फक्त काय करा, इथं पुट आउट करा, इक्वेशन तुमचं होऊन जाईल. डी बाय एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, तसाच डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स, डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू एक्स, इथे ई रेस टू एक्स येईल मायनस ई रेस टू एक्स, तसाच डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती काढलाय 2x, इथे येणार 2x डिवायडेड बाय एक्सचा स्क्वेअरचा स्क्वेअर, एक्सचा किती घातांक आहे 2, 2 दोन्ही 4, म्हणजे एक्स रेस टू किती होईल इथं 4 होऊन जाईल. आपण आता पुढे यातून ई रेस टू एक्स, इथं पण ई रेस टू एक्सच्या अंशामधून आपण ई रेस टू एक्स काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. काय आपला आन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथं ई रेस टू एक्स कॉमन दिसतोय, त्याचबरोबर एक एक्स सुद्धा इथं पण आहे इथं पण आहे, इथनं एक्स सुद्धा काढू शकतो. या एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स आहे म्हणून इथनं एक्स कॉमन काढला, इथं पण ई रेस टू एक्स आहे, इथं पण ई रेस टू एक्स आहे, ई रेस टू एक्स कॉमन काढला. राहिलं कोण आत, इथं एक्स स्क्वेअर मधला एक एक्स गेला, राहिला किती इथं 1 राहिला, एक्स वजा तसाच ई रेस टू एक्स बाहेर काढलं, 2 तसंच राहील, एक्स पण बाहेर काढला आपण, म्हणजे एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 ॲज इट इज. मग आता काय करणार, याच्या पुढे सिम्प्लिफिकेशन, ह्या एका एक्सला इथला एक एक्स कॅन्सल झाला, म्हणजे इथं किती राहिले 3 राहिले, एक्स रेस टू 3. म्हणजे फायनल आन्सर काय आलं तुमचं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स एक्स मायनस 2 डिवायडेड बाय ई रेस टू एक्स एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स रेस टू 3. दिस इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. किती आलं ते फायनल आन्सर आपल्या इथं लिहून ठेवतो मी, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स रेस टू क्यूब. हे तुमचं आलं आन्सर. आता आपण एक्झाम्पल परत एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल काय बघा, इफ वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर फाइंड डी वाय बाय डी एक्स. इथं 2 संख्या दिल्यात यू आणि व्ही यांचा भागाकार आहे. मग भागाकाराचा नियम वापरून तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता, हे तुमच्या लक्षात येते. दिले एक्झाम्पल आय एस लिहून घ्या, लेट वाय इज इक्वल टू ई रेस टू डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. मग डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू एक्स काढालो आपण, तर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. मग आता डी बाय डी एक्स ऑफ, दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घ्यायचे, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स माहिती आहे आपल्याला इज इक्वल टू, आता ई रेस टू एक्स आणि एक्स स्क्वेअर यांच्यामध्ये भागाकाराचा रूल वापरायचा. छेदातले टर्म आहे त्याचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर इथे येणार छेदात कम टर्म आहे एक्स स्क्वेअरची सुरुवातीला. ही हिंट लक्षात ठेवायची, काय रूल काय पाठ करायची गरज नाही, समजून जाईल तुम्हाला. इथला जो व्ही आहे तो इथे येणार. मग एक्स स्क्वेअर घातल्यामुळे राहिला आहे कोण, ई रेस टू एक्स, त्या ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स. भागाकार आहे, भागाकार असला की मायनस घ्यायचं, म्हणून इथं मायनस येईल. आता कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेतले ई रेस टू एक्स, ते तसंच ठेवायचं. राहिलं आहे कोण एक्स स्क्वेअर, परत त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. बाकीची टर्म एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, ती बाकीची टर्म अशी राहील. मग डी बाय एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर तसंच, फक्त आपल्याला डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स आणि डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट केलं पाहिजे. म्हणून डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स म्हणजेच ई रेस टू एक्स फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आणि डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती असतो तुमचा 2x असतो. हे कसं येते तर एक्स रेस टू एनचा वापर करून. मग डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन म्हणजे काय असतो, एन एक्स एन मायनस 1 हा रूल माहिती आहे आपल्याला. मी काय करणार इथं डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एनच्या जागी 2 टाकणार, एक्स रेस टू 2, इथे एक्स रेस टू 2 आलं इज इक्वल टू
एन म्हणजे 2, एक्स तसाच 2 वजा 1, 2 वजा 1, मग 2 तसाच, एक्स तसाच, 2 मधून एक गेले राहिले 1, एक्सचा घातांक 1 आपण कधी नाही लिहिले तरी चालतो, म्हणून फक्त एक्स येईल, 2x येईल. म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 2x. आता हे व्हॅल्यू फक्त इथं पुट आउट करा, आन्सर येऊन जाईल. dy/x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर तसंच dy/x ऑफ e⁻x म्हणजेच e⁻x मायनस e⁻x तसाच dy/x ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, इथं आपलं 2x. बघा आता छेदाला काय होणार, x रेज टू 2 4 x रेज टू 4 होईल. dy/x इज इक्वल टू इथं e⁻x आहे, इथं e⁻x आहे, इथं x आहे आणि इथं x स्क्वेअर आहे. यातल्या जेवढ्या गोष्टी कॉमन असतील त्या कॉमन बाहेर घ्या. म्हणजे e⁻x आणि x कॉमन घातला मी, इथं बाहेर घेतला e⁻x आणि इथला x बाहेर घेतल्यानंतर आत काय राहिला, इथला x स्क्वेअर मधला 1x केला, इथं 1 राहिला x म्हणून इथं x ठेवला, मायनस तसंच e⁻x बाहेर काढले, x बाहेर काढले, इथं किती राहिले 2, इथे येणार 2 डिवायडेड बाय x रेज टू 4 आहे असं राहील. मग आता इथल्या 1x ह्या x रेज टू 4 मधला 1x गेला म्हणजे इथं किती x राहिले 3 राहिले, म्हणजे छेदात राहिला x क्यूब, इथला x निघून गेला. मग आन्सर काय येणार तुमचा dy/x इज इक्वल टू e⁻x x मायनस 2 डिवायडेड बाय एक्सचा क्यूब. हे तुमचं फायनल आन्सर आलेला आहे. एवढा सिंपल रूल आहे तो. आता बघा आपण हेच एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपण आणि 2 मेथडप्रमाणे सोडवू शकतो. आता बघा हेच एक्झाम्पल आपण अजून 2 पद्धतीने सोडवू शकतोय. त्यातली दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला. हेच एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू e⁻x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. मग आता काय करणार, दिलेलं एक्झाम्पल ॲज लिहून घ्या लेट y इज इक्वल टू e⁻x डिवाइडेड बाय एक्सचा स्क्वेअर झालं. मग आता काय करा, हा एक्स स्क्वेअर आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं. हा एक्स स्क्वेअर इकडे घ्या, छेदात इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल y इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू e⁻x तसंच. आता बघा म्हणजे जी भागाकाराची जी काही कन्सेप्ट होती आपली e⁻x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, याचं कन्वर्जन आपण प्रोडक्ट रूलमध्ये केलं. कसं केलं, हा एक्स स्क्वेअर इकडे घ्या, y इंटू एक्स स्क्वेअर झाला इज इक्वल टू e⁻x तसंच. आता इथं y आणि एक्स स्क्वेअर यांच्यामध्ये गुणाकाराचा नियम झाला, e⁻x वेगळा आहे त्याचं पण डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकताय. म्हणजेच भागाकाराचं जे एक्झाम्पल दिलं असेल ते आपण गुणाकाराच्या फॉर्ममध्ये आणायचं आणि मग याच्यावरती गुणाकाराचा नियम अप्लाय करायचा. तरी पण आन्सर सेमच यायला पाहिजे. जेवढं आन्सर आपण मगाशी काढले तेवढंच आन्सर आलं तर आपलं आन्सर बरोबर आलं म्हणायचं. बघा कसं, आता काय ना डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट LHS आय लिहून घ्या dy/x ऑफ y इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू dy/x ऑफ RHS आय लिहून घ्या e⁻x. dy/x म्हणायचं ही सगळी टर्म लिहायची बरोबर, dy/x म्हणायचं ही सगळी टर्म लिहून घ्यायची. सिंपल आहे, काय अवघड ठेवलं. आता इथं UVचा रूल माहिती आहे तुम्हाला, तो वापरा. पहिलं तसंच, पहिलं y आणि दुसरा कोण एक्स स्क्वेअर आहे यांच्यामध्ये वापरायचं. पहिलं तसंच y तसंच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह dy/x ऑफ एक्स स्क्वेअर प्लस दुसरा तसाच एक्स स्क्वेअर तसाच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह dy/x ऑफ y इज इक्वल टू dy/x ऑफ e⁻x तसंच लिहून घ्या. मग आता आपल्याला फक्त dy/x ऑफ एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट केला की इथला आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह होईल. मग तेवढं इकडे सोडून घ्या dy/x ऑफ एक्सचा स्क्वेअर. आता आपण सोडवलंच होतं, किती आलं आन्सर त्याचं 2x आलं. कसं आलं तर dy/x ऑफ एक्स रेज टू यांचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो, तो nx n - 1. हा फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय करा, आपलं इक्वेशन येऊन जाईल dy/x ऑफ एक्सचा स्क्वेअर. यांची किंमत किती टाकणार तुम्ही, n म्हणजे 2 टाका फक्त यांच्या जागी. जिथं n आहे तिथं 2 टाका, मग इथं n आहे तिथं 2 टाकला, x असा ठेवला. जिथं n आहे तिथं 2 टाका, 2 वजा 1 झाला 2x. 2 - 1 1 2x. घातांकाचा एखाद्या संख्येचा घातांक 1 असेल तर नाही तरी चालतो. म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आलं तुमचं 2x झालेलं आहे. आता इथं पुट आउट करा इक्वेशनमध्ये, काय होणार y तसंच dy/x ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस एक्स स्क्वेअर तसाच dy/x ऑफ y dy/dx इज इक्वल टू dy/x ऑफ e⁻x. हे आपल्याला माहीत पाहिजे dy/x ऑफ e⁻x किती असते, e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x असते, त्याच्यामुळे याची किंमत येईल e⁻x. आता आपल्याला काढायचं काय तर dy/dx काढायचं. dy/dx काढायचं असला तर काय करणार, dy/dx ची टर्म तिथंच ठेवायची, बाकीच्या टर्म उजव्या साईडला पाठवायची. म्हणजे कसं एक्स स्क्वेअर dy/dx तिथंच ठेवा, कारण dy/dx काढायचं. मग इथला कोण आहे तुमचा e⁻x तसाच ठेवा, यांच्यामध्ये प्लस आहे म्हणून हा y 2x किंवा 2xy तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल, म्हणून -2xy होईल. आपल्याला dy/dx काढायचं आहे म्हणून ही जी टर्म आहे ती इथंच ठेवायची आणि बाकीची नको असलेली टर्म आहे उजव्या बाजूला पाठवायची, म्हणून e⁻x मधनं 2xy काय होईल मायनस होईल.
मग आता बघा काय होईल पुढं. dy बाय dx काढायचं आहे आपल्याला. एक्स स्क्वेअर dy बाय dx लिहून घेतो मी इथं. dy बाय dx इज इक्वल टू, आता बघा इथं उजव्या बाजूला e रेज टू एक्स मायनस 2xy, म्हणजे आपण dy बाय dx जे काढतो आन्सर त्याचं, ते सगळे इक्वेशन इकडचं म्हणजे जे येणारा आन्सर आहे ते आपण एक्सच्या स्वरूपात ठेवतो. इथं कोणाला आहे y, तर त्या वायला सुद्धा कन्वर्ट करायचं कशामध्ये, एक्समध्ये करायचं. त्यासाठी काय जास्त डोकं लावावं लागत नाही. वायची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन सॉरी एक्झाम्पलमध्ये दिलेलीच असते. वायची किंमत e रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, यामध्ये सगळे एक्सच्या स्वरूपात आहे बघा. जिथं वाय आहे तिथं फक्त काय करा, e रेज टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर टाका. असं का करायचं, येणारं आन्सर आपलं सगळं एक्सच्या स्वरूपात पाहिजे म्हणून. मग एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स असं लिहिलं, e रेज टू एक्स असं राहील मायनस 2x इंटू वाय. वाय काय घ्यायचा तुम्ही, e रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. मग बघा इकडे काय होईल, e रेज टू एक्स तसाच राहील, e रेज टू एक्स तसाच राहिला मायनस इथला एक एक्स इथल्या एक्सला गेला, इथं राहिला फक्त एकच एक्स, म्हणजे इथं वरती काय राहिला 2 e रेज टू एक्स डिवायडेड बाय एक्स, एवढी टर्म तुमची राहील. आता याचा छेद काय म्हणजे किती असतो, एक असतो. याचा छेद किती आहे, एक्स. छेद समान आहे का नाही, मग पहिला छेद समान करून घेतला पाहिजे. मग काय करणार तुम्ही, याच्यामध्ये तिरकस गुणाकार वापरायचा. तिरकस गुणाकार करताना काय करतो आपण, इकडची टर्म आधी इकडे जाऊन मल्टिप्लाय करतो, एक्स इंटू ई रेज टू एक्स, एक्स इंटू ई रेज टू एक्स मायनस 1 इंटू ई सगळी टर्म, 1 इंटू 2 ई रेज टू एक्स म्हणजे आहे अशी, आणि छेदात काय करतो दोघांचा गुणाकार 1 इंटू एक्स एक्स. मग बघा आता अंशामधून काय कॉमन दिसते तुम्हाला, ई रेज टू एक्स कॉमन दिसतो, तो घ्या बाहेर घ्या. आतमध्ये काय राहिला, एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स तसाच. म्हणजे काय आली तुमची व्हॅल्यू, एक्स स्क्वेअर डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. एक्स स्क्वेअर डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, ही सगळी व्हॅल्यू ई रेज टू एक्स एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स. आता डिवाय बाय एक्स काढायचं आपल्याला. हा एक्स स्क्वेअर काय करा तिकडे म्हणजे उजव्या बाजूला पाठवा. हा एक्स स्क्वेअर आणि डिवाय बाय एक्स मध्ये गुणाकार आहे. ही टर्म मग तिकडे गेला कुठे जाईल, छेदात जाईल. म्हणजे डिवाय बाय एक्स तुमचं काय येईल, डिवाय बाय एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स एक्स मायनस 2, यात काय चेंज होत नाही तसंच राहील, डिवायडेड बाय हा एक्स स्क्वेअर जाईल छेदात, इथला एक्स आणि इथला एक्स स्क्वेअर किती झाला, एक्सचा क्यूब, एक्सचा क्यूब. ही तुमचा आला आन्सर. मग अशा आपण आन्सर काढलो होतो बाकी ती डिवाइड एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स एक्स मायनस 2 डिवाइड बाय एक्स क्यूब. ते झाले का बघा, डिवाइड एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स एक्स मायनस 2 डिवाइड बाय एक्स क्यूब. म्हणजे आपलं आन्सर बरोबर आलेलं आहे. म्हणजे काय दिलं जे भागाकाराचं एक्झाम्पल आहे ते आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आणून त्याच्या गुणाकाराचा रूल जरी अप्लाय केला तरी सुद्धा आपला आन्सर येणार आहे. मग एक्झामला तुम्हाला हे दोन्ही पण मेथड बरोबर आहेत, ही पण आहे आणि मगाची जी पहिली मेथड केली ती पण बरोबर आहे. कारण एक्झामला असं फक्त विचारतात फाइंड डिवाइड बाय एक्स. क्वेश्चन वापरा किंवा प्रोडक्टचा वापरा, आन्सरशी त्यांना आन्सर फक्त त्यांना मॅच झालं पाहिजे. जे बघा मी काय केलं, दिलं एक्झाम्पल आय एस लिहून घेतलं, लेट वाय इज इक्वल टू ई रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. मग काय करणार आपण पुढं, हा एक्स स्क्वेअर आहे फक्त इकडून मल्टिप्लाय करा, वाय इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ई रेज टू एक्स तसं ठेवलं. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपल्याला डिवाइड बाय एक्स काढायचं आहे. एक्सनं काय केलं डिफरन्शिएट केलं. मग डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म वाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म ई रेज टू एक्स. मग यांच्यामध्ये गुणाकाराचा नियम आहे, वाय आणि एक्स स्क्वेअरमध्ये गुणाकार आहे, काय नाही म्हणजे असतो गुणाकार असतो. पहिलं तसंच दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर गुणाकाराचा नियम वापरला त्याच्यावर आपण, प्लस दुसरा तसाच एक्स स्क्वेअर तसाच पहिल्याच डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ई रेज टू एक्स डिवाइड एक्स ऑफ ई रेज टू एक्स तसंच लिहिलं. मग आता वाय तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण 2x, इथं व्हॅल्यू पुट आउट केली 2x, प्लस तसाच एक्स स्क्वेअर तसाच डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजेच डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ई रेज टू एक्स. ई रेज टू एक्सची डेरिव्हेटिव्ह किती आहे, ई रेज टू एक्स, इथं टाकलं ई रेज टू एक्स. मग आपल्याला डिवाय बाय एक्स काढायचा आहे म्हणून डिवाय बाय एक्सची टर्म फक्त इथंच ठेवा, डाव्या बाजूला ठेवा, आणि ही बाकीची जी टर्म आहे ती इकडं उजव्या बाजूला पाठवा. म्हणून एक्स स्क्वेअर डिवाय बाय एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स तसाच हा 2xy प्लस आहे तिकडे काय झाला मायनस, म्हणजे त्याला मायनस. मग आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह जे फाइंड आउट करतो शेवट डिवाइड बाय एक्स ही व्हॅल्यू जी काढतो ती सगळी इकडची जी टर्म आहे ती आपण एक्सच्या स्वरूपात ठेवतो. पण इथं ज्यादा पण आलं आहे वाय, म्हणून वायची काय करा किंमत गणितात दिलेली असते बघा, गणितामध्ये दिली असते वाय इज इक्वल टू ई रेज टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, ती आय अशी पुट आउट करा वायच्या जागी. मग इक्वेशन काय होती बघा, इथं इथला एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स असाच बरोबर पण तसंच ई रेज टू एक्स मायनस तसाच 2x पण तसाच
फक्त वायची व्हॅल्यू काय आहे ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर इथं टाका ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. मग असं केल्यामुळे काय होईल इथला एक एक्स इथल्या एक्सला कॅन्सल होईल. इथं दोघांच्या मध्ये भागाकार आहे इथला एक एक्स इथल्या एक्सला गेला छेदात किती राहील एक एक्स राहील म्हणजे व्हॅल्यू काय आली आपली ई रेस टू एक्स मायनस 2 ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स 2 ई रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स. मग आता ई रेस टू एक्सचा छेद काय ना म्हणजे किती असतो एक असतो इथला छेद किती आहे एक्स आहे. जर दोघांचा छेद समान नसेल तर आपण काय करतो दोघांचा तिरकसपणा करतो म्हणजे दोघांचा तिरकसपणा म्हणजे इकडे या एक्स नेला गुणलं एक्स ई रेस टू एक्स तिथं लिहिला मायनस मायनस 2 इंटू ई रेस टू एक्स इंटू 1 म्हणजेच 2 इंटू ई रेस टू आहे सर डिवाइड बाय दोघांचा छेद लागू नका एक्स इंटू 1 एक्स. मग इकडची टर्म एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स असंच लिहिलं बरोबर करून लिहिला इथं ई रेस टू एक्स आहे इथं ई रेस टू एक्सचा दोघांमधून कॉमन काढला बाहेर आतमध्ये राहील एक्स मायनस 2 राहील डिवाइड बाय एक्स असंच. मग आता काय करा नेक्स्ट स्टेप तर हा एक्स स्क्वेअर आहे आणि डिवाइड एक्स आहे आपला काढायचा डिवाइड एक्स हा एक्स स्क्वेअर काय करा जाऊन तिकडं मल्टिप्लाय करा म्हणजे तिकडे पाठवा. मग डिवाइड एक्स बरोबर काय येईल तुमचा ई रेस टू एक्स इंटू एक्स मायनस 2 तसाच हा एक्स स्क्वेअर इकडे आल्यानंतर छेदात जाईल एक्स स्क्वेअर इंटू एक्स झाला एक्सचा क्यूब. हे आलं तुमचं ॲन्सर आणि आलं तर मगाचा ॲन्सर हे भागाकारचा नियम वापरून आलेला ॲन्सर आहे आणि गुणाकाराचा नियम वापरून आलेला ॲन्सर दोघांचा ॲन्सर सुद्धा सेमच आलं म्हणजे आपला आलेला ॲन्सर सुद्धा बरोबर आहे. म्हणजे काय भागाकाराचं जरी एक्झाम्पल दिलं असलं तरी आपण ते गुणाकाराच्या फॉर्ममध्ये आणून प्रोडक्ट रूलचा वापर करून सुद्धा ते आन्सर आपण काढू शकतो.